तर पब्लिक आपलं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग्समध्ये. आज आपण प्रवास करून दिवसभर थकलेलो होतो. त्यानंतर आपण आलो कृष्णा डेंटल हॉस्पिटल येथे. तुम्ही पाहू शकता 100 वर्षापूर्वीचं हे झाड, ज्याला जतन करण्याचं काम कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टनं केलेलं आहे. सुंदर सुंदर अशी झाडं आहेत. नक्कीच नैसर्गिक वारसा जपण्याचं एक सुंदर काम ह्या ट्रस्टकडून होत आहे आणि झाडं नक्की जपली पाहिजेत. झाडे लावा, झाडे जगवा या स्लोगनप्रमाणे. कारण ह्याच उन्हामध्ये झाडांची नक्कीच असला बेकार उन्हाळा चालू आहे की उन्हाळ्यामध्ये झाडांची नक्कीच आपल्याला किंमत समजत आहे. त्यामुळे झाडे नक्कीच सर्वत्र लावली पाहिजे. तुम्ही पाहू शकता सगळीकडे असं सुंदर असं लॉन पसरलेलं आहे आणि सुंदर अशी झाडे यांनी जतन करण्याचं काम नक्कीच हे भारी आहे. आणि त्यानंतर डेंटल हॉस्पिटलमध्ये गेलो. तुम्ही पाहू शकता आतला लुक आणि हे ते लिफ्टसाठी भली मोठी अशी गर्दी, स्टाफ वगैरे थांबलेला आहे. रात्रीचे लोक ड्युटी करून गेलेले आहेत आणि सकाळी नवीन स्टाफ हजर झालेला आहे. तुम्ही पाहू शकता प्रशस्त असतं वैद्यकीय हॉस्पिटल कराडमधील कृष्णा चॅरिटेबल डेंटल कॉलेज. 4 मजले हे टोटल आणि सुंदर पेस लिफ्टची सोय आहे 4थ्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी. आणि नक्कीच AC वगैरे आहे. इथं कुठल्या मजल्यावर जायचं ते बटणं आहेत. आणि आता आम्ही आलेलो आहे 3ऱ्या मजल्यावर आमचं काम होतं. आणि पाहू शकता इथनं तुम्ही सुंदर असं हे डेंटल हॉस्पिटल आहे. कमी खर्चात, बाहेर 100 रुपये जर खर्च येत असला तर 30 ते 40 रुपयेमध्ये फक्त या हॉस्पिटलमध्ये दातावर उपचार केले जातात गोरगरिबांसाठी. नक्कीच एक चांगलं हॉस्पिटल आहे. नक्कीच विजिट करा कृष्णा डेंटल हॉस्पिटलला. त्यानंतर आम्ही कराड बाजारपेठेला भेट दिली. तुम्ही पाहू शकता गाड्यांची गर्दी आणि असा हा सुंदर बाजारपेठ कराडची. आणि भरपूर अशी गर्दी असते, खास करून महिला वर्ग खरेदीसाठी. कपड्या वगैरेची लाईन, चप्पल, ज्वेलरी, बॅग हाऊस, सर्व प्रकारचं मटेरियल या बाजारपेठेत नक्की भेटतं. कराड, पाटण, उंब्रज, वडूज, दहिवडी, मानखटाव या भागातून लोक खरेदीसाठी कराडच्या बाजारपेठेत येत असतात. मध्यवर्ती बाजारपेठ आहे, सगळ्यांना जवळची आहे आणि सर्व सुविधेनं उपलब्ध अशी बाजारपेठ आहे. त्यामुळे सीझनमध्ये लग्नसराईच्या भरपूर अशी गर्दी असते. तुम्ही पाहू शकता ही दुकानं भरगच्च अशी. आज दुपारचं वातावरण होतं आणि ऊन बी कडाक्याचं आहे, त्यामुळं दुपारी थोडी गर्दी कमी होती. तेच तुम्ही संध्याकाळी येऊन बघितलं तर खचाखच अशी गर्दी असते, चालायला जागा राहत नाही. नमुना पाहू शकता तुम्ही. आणि असं सुंदर आणि स्वच्छ कराड. आणि ही आमची कोयना नदी पुढे जाऊन प्रतिसंगममध्ये कृष्णेला मिळते. प्रतिसंगम घाट प्रसिद्ध आहे. आणि हा कराडाचा जुना पूलचं सौंदर्य पाहू शकता. चारीकडं झाडांनी वेढलेलं सुंदर असं ह्याचं रूप. रस्ता पण असा गुळगुळीत आणि त्यात आमची ही धन्नो. आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरच्या दिशेनं, कारण दिवसभर सकाळपासून प्रवास झालेला आहे. कमीत कमी 200-250 किलोमीटरचा आमचा प्रवास झालेला आहे. त्यानंतर आम्ही आलो वारुंजे फाट्यावर.
आणि हा वारुंजे फाट्यावरचा नजारा. आणि त्यानंतर इथं एक चपलांचा ढीग लागलेला होता. 150 रुपयाला कोणती बी चप्पल घ्या, तुम्हाला पाहिजे असले तर वारुंजे फाट्यावर पुलाखाली तुम्हाला ते भेटून जाईल. आणि संध्याकाळी असं छानचं असं दृश्य झालेलं होतं. आणि यातून रस्ता काढत, रस्ता तुडवत आम्ही आता घरच्या दिशेनं निघालेलो होतो. कारण संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आणि या 6 वाजता पाहू शकताय असा हा आमचा प्रवास आता परतीच्या दिशेने निघालेला आहे. आणि सुंदर असं ट्रॅव्हल मोस्ट इम्पॉर्टंट दॅन युअर लाईफ. प्रवास हा आयुष्यात महत्त्वाचा भाग आहे. इंग्लिश थोडं मास्तरांचं कच्चं आहे, समजून घ्या. आणि विजयनगरमध्ये आलेलो आहोत. त्यानंतर मोपरेमधील सौंदर्य पाहू शकता. हा डंपर. आणि कॅमेरा आमचा थोडा आता फिरलेला होता, दिशा बदललेली होती त्याची. त्यानंतर विहेच्या अलीकडची दृश्य तुम्ही पाहू शकता. सौंदर्य आमचा पाटण तालुका स्वच्छ, सुंदर आणि नैसर्गिक सौंदर्याने तितकाच नटलेला. संध्याकाळचं हे दृश्य डोंगरदऱ्यांनी, कोयना नदीने सुजलाम सुफलाम झालेला. असं आलं की मन एकदम रमून जाणार असा हा आमचा तालुका. आणि चारीकडं तुम्ही नजर फिरवली तर तुम्हाला झाडी दिसणार. आणि शेती सगळीकडं पसरलेली, असं हिरवं शालू धरणीनं पांघरले अशी फिलिंग येणार. असा हा मनमोहक नजारा पाहण्यासाठी पाटणला भेट द्या. पाटण जिल्हा सातारा. आणि जास्त करून आपण पाटणचे व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो तुमच्यासाठी. पाहू शकता विहिरीतील दृश्य. चारीकडे पसरलेली ऊसाची शेती, त्याचबरोबर गवत, हत्ती घास वगैरे, नारळ वगैरे झाडं दिसत आहे. त्यानंतर आमचा मोर्चा आला. मल्हारपेठ बाजार, आज बुधवार मल्हारपेठचा बाजार असतो. तिथं थोडेफार ताजा भाजीपाला वगैरे खरेदी केला. आणि लोकांची गडबड भाजी वगैरे घेण्यासाठी. आणि हा व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडिओ तांबे फाटा येथील आहे. सुंदर भेळ आणि रगडा वगैरे मिळतो. नक्कीच बस थांबाय तिथे तुम्हाला भेटून जाईल. आणि नंतर आम्ही ट्राय केले हे कैरी पॅटर्न. नक्कीच असा बारीक चॉप करून घ्यायचा आंबा, त्यात तिखट आणि थोडं मीठ टाकायचं, परत दाबून खायचं. झाला विषय संपला.